वर्धा में AIMIM के नेतृत्व में कफन दफन प्रतीकात्मक आंदोलन आयोजित किया गया। जिला प्रभारी आसिफ खान ने स्वयं गड्ढे में बैठकर यह आंदोलन शुरू किया। उनका उद्देश्य शहर के गड्ढे भरवाना और आचार्य विनोबा भावे उड़ान पुल की मरम्मत कराना है। इसके साथ ही यह आंदोलन आमरण अनशन के रूप में जारी रहेगा, ऐसा भी खान ने स्पष्ट किया। आगे खान ने जब तक प्रशासन उनकी सभी मांगे पूरी नहीं करता तब तक यह आंदोलन जारी रहेगा, ऐसी चेतावनी भी प्रशासन को दी। आम्ही अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे सांगू इच्छित आहोत का विनोबा भावे उडान पूल एक शहराचा मुख्य मार्ग आहे। तिथे मोठे मोठे चिवकेने खड्डे पडलेले आहे। तुम्ही त्वरित त्याला डांबरीकरण करण्यात यावी, आमची हे मागणी होती। आमच्या शिष्टमंडळ अनेकदा आम्ही निवेदन दिले। आमचे निवेदनाची त्यांनी आम्हाला तर असं वाटते की आमचे निवेदन घेतात आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात। आम्ही 40चे जवळपास निवेदन दिले आहे त्यांना, आणि त्यांनी आतापर्यंत जेही काम केलं आहे ते फक्त लिपापोतीचं काम केलेलं आहे। आणि आमची जी मागणी होती तर विनोबा भावे उडान पुलावर पूर्ण डांबरीकरण करायला पाहिजे, आणि जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही इथून उठणार नाही। आम्ही आमच्या घराच्या समोरचे रोड बनाव हे नाही म्हणत, यांना हे ठेकेदारीमध्ये पार्टनरशिप करतात। आमच्या कानावर हे गोष्ट आलेली आहे। बिलच्यासाठी कुठचेही रोड बांधतात हे, पण जे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे, त्याकडे हे दुर्लक्ष करत आहे, हे आम्हाला वाटत आहे। हे वर्ध्याची जनतेसोबत नाइंसाफी हे करत आहे। आम्हाला हे तुमच्या वतीने सांगू इच्छित आहे आम्ही। पुढील पवित्र याच्यापेक्षा तीव्र असेल आमचा